1987 सालापासून कार्यरत असलेला आणि 2000 साली रजिस्टर केलेला रेमा फुल गॉस्पल चर्चने आपली सामाजिक बांधिलकी जोपासत समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या उदात्त हेतूने या चर्चने प्रौढ शिक्षणाचा उपक्रम व व्यसनमुक्तीचा उपक्रम राबवत समाजामध्ये चांगलीच पत निर्माण केलेला आहे। पास्टर सुनंदा देवकुळे यांनी सांगितले की आम्ही धर्म बदलत नाही तर आम्ही माणसं बदलतो। या चर्चमध्ये सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने आणि श्रद्धेने येत असतात। मी रेमा फुल गॉस्पल चर्चची पास्टर सुनंदा सदाशिव देवकुळे बोलते आणि मी या चर्चची अध्यक्ष आहे आणि आपले चर्च आहे ते 2000 सालापासून आपलं रजिस्टर्ड चर्च आहे। त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देते। आणि चर्च म्हटल्यानंतर लोकांना वाटतं की धर्म बदलण्यासाठी, पण मी खरंच देवाच्या नावाला धन्यवाद देते। आम्ही धर्म बदलत नाही तर आम्ही माणसं बदलतो आणि खरंच देवाच्या नावाला धन्यवाद देते की आम्ही तळागाळातल्या लोकांच्याकडे जातो। जास्तीत जास्त आम्ही खेडेगावामध्ये जात असतोय आणि म्हणजे किती गरीब असून दे हे व्यक्ती त्यांच्याकडे जात असतोय आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत असतोय। आताच तुम्ही ऐकलं की व्यसनामध्ये जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रार्थना करतोय आणि त्यांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी प्रभू येशू त्यांना निश्चितच व्यसनातून बाहेर काढत आहे। त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद देते। तसंच आम्ही प्रौढ शिक्षणाचे उपक्रम चालवलेले होते आणि बरेच लोक त्या प्रौढ शिक्षण घेऊन शिक्षित झालेत। जे अडाणी लोक होते ते शिक्षित झालेत। एवढंच नाही तर आम्ही गोपाळवाडी या ठिकाणी सुद्धा तो वर्ग प्रौढ शिक्षणचा वर्ग चालवला आणि त्यातून ते लोक शिक्षित झाले। त्याबद्दल देवाच्या नावाला धन्यवाद। आणि लहान मुलांच्यामध्ये आम्ही जास्त कार्य करतो आणि तसंच आम्ही खेड्यामध्ये शहरापेक्षा खेड्यामध्ये जाऊन देवाच्या नावाला देवाच्या नावाला धन्यवाद देतो। विशेष माझी साक्ष आहे आणि 2020 मध्ये कोविडचा पहिला पेशंटमधून मी पाटणमध्ये डिटेक्ट झालेलो होतो आणि विशेष म्हणजे त्या कंडिशनमध्ये असताना आमच्या घराच्या बाजूला जवळजवळ 10 मीटरवर पॅक केलेलं होतं आणि कोणालाही तिथं दिलं जात नव्हतं। परंतु ज्या कोविडच्या कंडिशनमध्ये होतो मी, परंतु आपल्या चर्चची मंडळी आणि चर्चच्या लोकांनी मला इथं कृष्णा हॉस्पिटलला आणलं आणि विशेष करून लोकांना वाटत नव्हतं की मी परत जाईन आणि आता तुमच्यासमोर उभा राहीन, परंतु देवाची इच्छा काय माहीत नव्हती। तुमच्या प्रार्थना होत्या आणि त्या प्रार्थनेचं उत्तर योग्य मिळालं आणि मी 19 तारखेला 6 तारखेला ॲडमिट झालो आणि 19 तारखेला मी घरी गेलो। विशेष म्हणून प्रार्थनेचं उत्तर असं होतं की जे डॉक्टर मला तपासत होते ते म्हणत होते की तुम्हाला तरी काहीच झालेलं नाही आणि तुम्ही कशासाठी ॲडमिट झालेले आहात। आणि मला माहीत नव्हतं की माझा रिपोर्ट असा कसा आला, परंतु देवानं मला त्याही कंडिशनमधून मला बाहेर काढलं आणि तुमच्यामध्ये घेऊन आला। विशेष करून देवाचं सान्निध्य मला मिळालं आणि तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं। प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो। मान महिमा आणि एवढे टक्केवारी आणि खरं देव बाप्पाच्या नावाला धन्यवाद देते की मी ॲडमिट असताना मला एवढं जाणवत सुद्धा नव्हतं की मला एवढा त्रास होतो आणि डायरेक्ट मी बाहेर वॉर्डमध्ये म्हणजे जनरल वॉर्डमध्ये मला ॲडमिट केलेलं। पण मला ॲक्च्युली मिस्त्रीची सवय होती आणि मिस्त्रीची सवय होती। मी परमेश्वराला म्हणत होते की देव बाप्पा मला मिस्त्री सोडायचे, मला मिस्त्री सोडायची आणि माझी मिस्त्री सुटतच नव्हती। देव बाप्पाच्या नावाला मी धन्यवाद देते। बाहेर वॉर्डमध्ये ॲडमिट असताना मी याला म्हटलं माझ्या मुलाला की मला तिथंपर्यंत मला म्हणजे मला मिस्त्री दे, मला एवढा त्रास होतोय, मला ऑक्सिजन अगदी श्वास घ्यायला येत नव्हता, तरी पण मी म्हणते की मला मिस्त्री तिथं आणि मी देवाला म्हणायची की माझी मिस्त्री सुटू दे, एवढंच मी आणि तूच फक्त तेवढं कार्य करू शकतोस कारण हे माझ्या हातामध्ये नाहीये मिस्त्रीचं। आणि मी देवाच्या नावाला धन्यवाद देते की ह्यानं तिथं आणली मिस्त्री आणि मी ती मिस्त्री म्हणजे हातामध्ये घेतली आणि म्हणजे घासली नाही, पण खरंच एवढा मला त्रास व्हायला लागला की जास्त चालू झालं। म्हणजे यानं तिथं मिस्त्री आणली आणि मला जास्त त्रास व्हायला लागला, अक्षरशः म्हणजे मला बाथरूम पर्यंत जाता पण येत नव्हतं ऑक्सिजन साईडला ठेवून, एवढा मला त्रास व्हायला लागला। पण देवाच्या नावाला मी धन्यवाद देते की मी ती मिस्त्री घासली नाही। देवाला म्हटलं की परमेश्वरा नाही, थोड्याच वेळात काय झालं की सिस्टर आल्या आणि म्हटले की ह्यांना ICUला शिफ्ट करावं लागेल कारण ह्यांना जास्त झालंय, म्हणजे एकदम अति सिरियस ह्यांचं कंडिशन झाली। आणि मी प्रभूच्या नावात धन्यवाद देते की मी म्हटलं की देवा खरंच ही मिस्त्री इथं आली आणि म्हणूनच मला एवढा त्रास चालू झाला। मिस्त्री देऊन गेलो आणि 1 तास अर्धा तास पण झाला नसेल आणि तोपर्यंतच मला मामाचा फोन आला
हॉस्पिटलमधून फोन आला की मम्मीला शिफ्ट करायला लागतं आहे ICUमध्ये. आणि त्याच्या अगोदर मी बघितलेली सिच्युएशन, मम्मीला एवढंसुद्धा चालता येत नव्हतं. आणि मी म्हणायचो तिला की तू डॉक्टरांना सांगून जा. आणि तिला युरिनची बॅग दिलेली, पण तिला ती हीच करत नव्हती. ती नकोच म्हणायची मला युरिनची बॅग, मी काय असेल ती जाऊन येऊन करते. आणि डॉक्टर म्हणायची ही म्हणजे रिस्क आहे बाथरूमला जाणं वगैरे. आणि मग परत तिने एकदा दोनदा तसं केलं आणि त्यात तिला जास्त झालं आणि तिला ICUमध्ये शिफ्ट करावं लागलं. आणि मला फोन आला की मम्मीला ICUला शिफ्ट करणार आहेत, काय करायचं. मग मी म्हटलं करू देत. मग मला फोन केला, कारण घरून आलो तर घरची सगळी भिणार अचानकच. आणि नुसता मी एकच घास घातलेला तोंडात आणि तोपर्यंत फोन आला. आणि अगोदर पूजाच्या अंगात फक्त 4 पॉईंट रक्त होतं आणि पूजा अगदी एकदम वीक होती. नाईट होती माझी आणि बुधवारी नाईटला गेले. मला खरोखर मला जनरल माझ्या वॉर्डामध्ये ड्युटी होती, तर मला त्यांनी ICUमध्ये ड्युटी करण्यासाठी केलं. आणि त्याची रातभर माझी नाईट अशी गेली की 3-4 पेशंट आली होती. मग नाईट करून तसंच मी 7 वाजता सुट्टी झाल्या मी घरी गाडीने निघालो. तर मी गाडीने निघालो होतो, तो पण गोपालवाडीपाशी एक माणूस असा माझ्या आडवा झाला आणि माझी गाडी एक 30-35च्या स्पीडनं होती. तर मी परमेश्वर धन्यवाद देतो की गाडी अशी माझी मी काय केलं, तो आडवाला म्हणजे दोन्ही ब्रेक दाबलं, तर गाडी माझी अशी स्लिप झाली की अशी गाडी सरपट गेली. मी पुढं पळत गेलो, गाडी तिथंच राहिली, गाडीच्या पुढे मी पळत गेलो. त्या ठिकाणी माझे खरोखर परमेश्वर माझी काळजी घेतली आणि मला आरोग्य दिलं. त्या ठिकाणी मला त्यानंतर त्यांनी मला खूप चांगल्या प्रकारे सांभाळलं, सांगितलं अशा प्रकारे हे कर. मग त्याप्रमाणे मी देवामध्ये वाढत गेलो आणि देवबापानं मला खूप आशीर्वादित केलं. आज मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो की माझ्याकडं खूप चांगल्या प्रकारे प्रभूने माझी काळजी घेतली, माझ्या पत्नीची, माझी आणि माझ्या 2 लेकराची. याबद्दल मी देवाला धन्यवाद.